बऱ्याच वेळेस काय होतं की शेतकरी बियाणाची उगवण क्षमता तपासण्यासाठी जे बियाणं घेतात त्याच्यामध्ये चूक होते. एकाच पोत्यामधलं घेतात. त्यामुळं काय होतं की प्रत्येक पोत्यामधला प्रातिनिधिक नमुना येत नाही आणि एकाच पोत्यामधलं उगवण क्षमता आपल्याला चेक होते. त्यामुळं काही असे ठराविक मुद्दे आहेत की जे महत्त्वाचे आहेत आणि ते शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे की सोयाबीन बियाणाचे बाह्य आवरण हे अत्यंत नाजूक असते आणि पातळ असते, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं मळणीची पद्धत, बियाण्याची वाहतूक, हाताळणी व साठवण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना उगवण शक्तीवर परिणाम होऊ शकतो. त्याला विजा होऊ शकते किंवा एकावर एक जास्त थर लावले तर त्याच्यामुळे प्रेशरमुळे ते त्याचं वरचं आवरण जे आहे ते नाजूक आणि पातळ असल्यामुळे खराब होऊ शकतं. त्यामुळं बियाण्याची साठवणूक करताना सुद्धा आणि बियाणाचं आपण जेव्हा त्याची हार्वेस्टिंग करतो, जेव्हा मळणी करतो त्यावेळेससुद्धा यात अत्यंत चांगल्या पद्धतीनं करणं आवश्यक आहे. उगवणक्षमती तपासणी मान्सून आगमनाच्या काही दिवस अगोदर करावी, कारण वातावरणातील आर्द्रतेचा उगवण शक्तीवर परिणाम होतो. तसेच एकदम उन्हाळ्यात पण आपल्याला उगवणशक्ती चेक करून चालत नाही. त्यामुळं मान्सूनच्या आगमनाच्या अगोदर जे काही उगवण होण्यासाठी, बियाण्याचे उगवण होण्यासाठी जे वातावरण आवश्यक असतं, असं वातावरण असल्यानंतर आपण याची तपासणी करायची आहे. ज्या बियाण्याची तुम्हाला उगवण क्षमता तपासायची आहे, त्याला कुठल्याही प्रकारची प्रक्रिया केलेली नसावी. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं हा मुद्दा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. सोबतच किडलेले, बुरशी लागलेले, पोकळ बियाणे किंवा गर्भ नसलेले बियाणे, हे असे बियाणे आपण उगवण क्षमतेसाठी घ्यायचे नाहीत आणि ते पेरणीसाठी सुद्धा घ्यायचे नाहीत. सोबतच ज्या पिकांची उगवण क्षमता प्रमाणापेक्षा जास्त आहे, असेच बियाणे पेरणीसाठी आपल्याला वापरायचं आहे. जर उगवणीची टक्केवारी ठरवून दिलेल्या प्रमाणकापेक्षा 5 ते 10% पर्यंत कमी असेल, तर एकरी ठरवून दिलेल्या बियाण्यापेक्षा 5 ते 10% बियाणे जास्त वापरावे लागते. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, की जर तुमची उगवण क्षमता कमी असेल, तर तेवढ्याच पट्टीमध्ये तुम्हाला बियाणाचं जे एकरी प्रमाण आहे किंवा हेक्टरी प्रमाण आहे, ते तुम्हाला वाढवावं लागेल. जेणेकरून तुमचे अपेक्षित तुमच्या प्रति एकर झाडांची संख्या तुम्हाला मिळवता येईल आणि त्यावरनं उत्पन्नामध्ये तुम्हाला चांगली उत्पन्न मिळू शकेल.